नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय कारल्याची भाजी। कारले हे बोलल्यावर तोंडात तो कडवटपणा जाणवतो, पण आज आपण कडू न लागणारे कारल्याची भाजी बनवणार। पावशेर कारले घ्यायचे, त्याचे मस्त गोल गोल चकऱ्या करायच्या। कारल्याची भाजी करायला सर्वजण कंटाळा करतात, कारण घरात पोरं कोणी कारल्याची भाजी खात नाही, कडू लागते असं म्हणतात। त्याच्यामुळे कारल्याची भाजी करायला कंटाळा करतात। म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार। कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स ए, सी असतात। डायबिटीज लोकांसाठी कारले पौष्टिक असतात। आता हे आपले कारले कापले गेलेले आहेत पूर्ण। आता धुवून टाकायचे कारले चांगले स्वच्छ धुवायचे, स्वच्छ धुवून टाकायचं। मीठ टाकलं, थोडं मीठ टाकल्यानंतर पण धुवून टाकायचं, त्यांचा कडवटपणा थोडा कमी होतो, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून टाकायचं कारले। गॅसवर कढई ठेवायची, कढईत कारले टाकायचे, मिडियम फ्लेमवर मस्त कारले भाजून घ्यायचे। आता कारले आपण कढईत टाकलेले आहेत, चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे, चांगले ब्राउनिश होऊ द्यायचं। थोडं तेल पण टाकायचं, तेल टाकल्यानंतर चांगले भाजले जातात, मस्त खरपूस होतात मस्त। चांगले ब्राउनिश झाल्यावर काढून घ्यायचे। कारले भाजू राहिले तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे, कांदे कापून घ्यायचं, कांदे पण कापून घ्यायचे व्यवस्थित, बारीक कांदे कापून घ्यायचे। शेंगदाणे भाजले गेले, आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून घेतोय, बारीक करून घ्यायचे। मग हे भाजले गेले, कारले पण भाजले गेले ब्राऊन मस्त। आता ते कांदे पण बारीक कापले गेले। आता तेल टाकायचं कढईत, तेल तापू द्यायचं मस्त। मोहरी टाकायची अर्धा चमच, जिरं टाकायचं अर्धा चमच, कांदे बारीक कापलेले टाकायचे। कांदे चांगले परतून घ्यायचे व्यवस्थित, चांगले ब्राऊन होईपर्यंत कांदे पण परतून। लाल मसाला टाकायचा, काळा मसाला टाकायचा, हळद टाकायचं, मीठ टाकायचं 1 चमच, मस्त परतून घ्यायचं। ते पण मसाले पूर्ण परतून घ्यायचं। नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा, शेंगदाणे पण मिक्स करायचे व्यवस्थित, शेंगदाणे पण परतून घ्यायचे व्यवस्थित। कारले आपण टाकून घेतलेले, भाजलेले कारले परतून घ्यायचे व्यवस्थित। आता गूळ टाकून घ्यायचा आवडीनुसार, आपल्याला जसं जेवढा पाहिजे तेवढा आवडीनुसार आपण गूळ टाकायचा। गूळ टाकल्यानंतर कारले कडवटपणा पण कमी होऊन जातो, व्यवस्थित गोड लागते भाजी। गूळ टाकल्यानंतर गोड तिखट भाजी मस्त येते, खायला पण चविष्ट लागते, पोळीबरोबर खाऊ शकतो आपण। 5 मिनटं झाकण ठेवायचं, भाजी शिजू द्यायची व्यवस्थित। भाजी शिजली गेली बघा, आता पोळीबरोबर सर्वजण खाऊ शकता भाजी आपली तयार झालेली आहे। कारल्याची भाजी करून बघा, सर्वजण ट्राय करा व्यवस्थित, आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, बघत राहा चॅनल। थँक्यू।